मराठा ओबीसी आरक्षण वादामध्ये आमदार बच्चू कडूंनी उडी घेतली आहे। तोडगा काढण्यासाठी भुजबळ चरांगेंना भेटणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले, तर भुजबळ आणि चरांगेंनी एकत्रितपणे लढा उभारावा असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। आमदार बच्चू कडू यांनी दोघांनाही सल्ला दिलेला आहे। संघर्षाची ज्योत पेटल्यानं मूळ प्रश्नाला बगल मिळाली असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। तर एकीकडे लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी, तर दुसरीकडे आंदोलन करतायत जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी। आणि त्या पार्श्वभूमीवर आता या वादामध्ये बच्चू कडूंनी उडी घेतल्याचं दिसतंय। आपण छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्याशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सगळे सोयरीची अंमलबजावणी करून ओबीसी मधूनच आरक्षण द्या अशी मागणी आहे जे मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। दुसरीकडे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी या मागणीसाठी लक्ष्मण हाके जे आहे जे आमरण उपोषणावर बसलेले आहे आणि लक्ष्मण हाकेची प्रकृती सुद्धा बिघडलेली आहे। आणि या संपूर्ण संदर्भानं पुन्हा एकदा आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू हो काय सांगणार, ओबीसी आणि मराठाचा वाद आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळलेला आहे। मराठा हा थांबला पाहिजे, महाराष्ट्राच्या सोयीनं की तो हिताचा नाही आहे। कारण या राज्यामध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र करून छत्रपतीनं शिवराज्य रयतेचं राज्य निर्माण केलं। तेच 18 पगड जातीचे लोक जर आपसात भांडायला लागलं तर महाराष्ट्राची ओळख निश्चितच वेगळ्या पद्धतीनं समोर जाईल। आणि म्हणून मराठा तिथला मराठवाड्यातला तरी मराठा, कारण कोकणातला मराठा काही कुंभी व्हायला तयार नाही, तर म्हणतात आम्ही मराठाच आहे। पण मराठवाड्यातला मराठा हा कुंभी व्हायला तयार आहे, तो कुंभी आहेच आणि याच्यात सत्यता पण आहे, मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे। आता एकाईकडे हे जर कुंभी होऊन आले तर इतर जातीवर त्याचा प्रभाव पडेल असं जे भय निर्माण होते आणि किंवा ती की वास्तविकता समोर आणलं जातं, त्याला थोडंसं जर एकत्रितपणे लढा जर आपण उभा केला तर हे वाद निपटून संपून एक चांगल्या प्रकारचं महाराष्ट्राचं एक चांगलं चित्र उभं राहू शकतं। म्हणून भुजबळ साहेबाला आम्ही विनंती करू, जरांगे साहेबांना विनंती करू, आपण एकत्रित होऊन हे आरक्षण भेटल्यानंतर जे काही 27% व्हीजेएनटीला गेल्यानंतर उरलेलं काही 19% आरक्षण आहे त्याच्यात 10-15% कसं वाढवता येईल आणि त्याच्यात मग हे सगळ्यांचं समाधान कसं होईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे, त्याच्यासाठी उठाव केला पाहिजे। भुजबळ आणि जरांगेने एकत्र यावं असं तुमची मागणी? किमान त्या प्रश्नासाठी तरी एकत्र आलं पाहिजे, कारण भुजबळ साहेब गेल्या 10-15 वर्षापासून ओबीसीचं नेतृत्व करत आहे। महाराष्ट्रातून नव्हे तर देश पातळीवर केलं, त्यांना त्यांचा अभ्यास पण आहे आणि एकत्रित होऊन जर ते मागणी केली तर आखरी आरक्षण हाच विषय आहे। समाधान झालं पाहिजे प्रत्येकाचं, असं कोणाला नाही वाटत, भुजबळ साहेबाला असं वाटत नाही, जरांगे साहेबांना असं वाटत नाही का एखाद्या जातीचं नुकसान होऊन एखाद्याचं तेळ निर्माण करून माझं काही भलं व्हावं, असे हे दोनही नेते नाही आहे। त्या दोघांनी हे समजून घेऊन महाराष्ट्राची जडणघडण जी होती ती पूर्ववत आणावी अशी इच्छा आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।